या आउट हाऊस कडे या मॅडम का नाही आल्या अजून? मला वाटलंच होतं. माया का फोन करते मला? मी नाही जाऊ शकत आउट हाऊस कडे. या दोघींनी मला पाहिलं तर. माझा फोन कट करतायत. आली आली मीरा आली. मीराने मायाला मारलं तर बरंच होईल. माया मरेल आणि मीरा जेलमध्ये जाईल. ही कुठे गेली? मीरा, इथेच याच वास्तूत या मायाने मला मारलं. मला माझ्या प्रेमापासून, माझ्या वेदापासून, माझ्या नात्यांपासून, संसारापासून, सगळ्या गोष्टीपासून लांब केले. म्हणूनच ही जागा निवडली. आपलं जसं ठरलंय तसंच करायचंय सगळं. मायाने सगळं सांगितलं की काय? काय झालं? काय झालं? कशी पडलीस? माया, हे काय सगळं? काय झालं? काय लागलं हे सगळं? वेदाचे बाबा, सोडा इथे. दया करायच्या लायकीची नाहीये ही. मीरा, अगं तुझी मोठी बहीण आहे ना ती, तिची अवस्था तरी बघ. तिची ही अवस्था मीच केली. तू काय आगीत ढकललंस की काय तुझ्या बहिणीला? एक 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 मिनिट. मीरा, हा काय प्रकार? हो दादासाहेब, मायाला आगीत मीच कोंडलं होतं. काय? हो, मला मायाच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं होतं. तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्याची मी फक्त संधीची वाट बघत होते आणि ती संधी मला आज मिळाली. कोणतं सत्य? ही माया आजपर्यंत सगळ्यांना फसवत आली आहे. ही माया माझी बहीण नाहीये.
मीरा, अजून कितीदा हे रडगाणं गाणार आहेस तू? हो ना, तू आणि अथर्व दोघांनी जाऊन चेक करून आलेले ना की तुझी बहीण आहे की नाहीये ते. मग हा, मीरा, पण तूच सांगितलं होतंस ही माया तुझी बहीण आहे म्हणून. हो हो, पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून मी ते नाटक केलं. एक मिनिट, काय कन्फ्युजन आहे नक्की? हा, एकदा तू म्हणतेस ही तुझी बहीण आहे, एकदा म्हणतेस ही तुझी बहीण नाहीये. नक्की काय आहे? अरे पण अथर्व, ती सगळी कागदपत्र तू स्वतः पाहिले होतेस ना? मीरा, मला तुझं वागणं कळत नाही. या मायाने माझी बहीण असण्याचं खोटं नाटक केलं. सगळे खोटे पुरावे तयार केले आणि आपण तेच पुरावे बघत गेलो. वहिनी, मला सांग, माया असं का करेल? म्हणजे या सगळ्यात तिचा काय फायदा आहे? मी माझ्या खऱ्या बहिणीपर्यंत पोहोचू नये ना म्हणून तिने हे सगळं केलं. तिला या घरात राहायचं होतं फक्त. या मायाने माझं नाव तर घेतलं नसेल ना? आणि इतकंच नाही तर या मायाने या घरच्या सुनेचा, अंबिकाताईचा खून सुद्धा केला.